नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेली काही वर्ष जी चर्चा सुरू आहे, काही वर्ष नाही हो, काही दिवस, म्हणजे काही वर्ष मी यासाठी म्हटलं, की आपण एक नेहमीच वाक्य म्हणत असतो, आमच्या वेळी असं नव्हतं हो, आमच्या पिढीची गोष्टच वेगळी होती. आता मी जास्त काही बोलत नाही. गेले अनेक दिवस ज्या नाटकाची चर्चा सुरू आहे, ते आमच्या पिढीची गोष्टच वेगळी हे नाटक आता रंगभूमीवर येतंय आणि त्या नाटकाच्या निमित्ताने निर्माते नंदू कदम आणि सोनल कदम आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर्वप्रथम अभिनंदन, एक नवी कोरी कलाकृती घेऊन तुम्ही येत आहेत. आमच्या पिढीची गोष्टच वेगळी काय आहे हो नेमकं, आणि या नाटकाची निर्मिती करावीशी का वाटलं? आमच्या पिढीची गोष्टच वेगळीमध्ये तिन्ही आई बाबा, त्यांचा मुलगा आणि त्यांची सून आणि त्यांची नात असा प्रवास आहे तिघांचा. आणि प्रत्येकजण असं करे, मी माझ्या वेळेस असं करत होतो किंवा आमचा मुलगा म्हणत होता, अरे बाप्पा तुम्हाला काय माहिती आहे, किंवा आम्ही बघा आता किती मजा करतो, तेव्हा आम्ही आणि समजा तुला काय माहिती आहे, आम्ही आमच्या वेळेस हे केलं ते केलं. सो मग जेव्हा जे पिढीचं किंवा जनरेशन गॅपचं नाटक असतं ना, आणि ते नक्कीच चालतं, ते लोकांना आवडतं. त्याच्यामुळे आम्ही हा विषय सिलेक्ट केला, कारण आम्ही ना जरतरची गोष्ट नंतर मी किमान 2 वर्ष तरी मला नाटकच मिळत नव्हतं. सो अमोल पाटीलनी हे नाटक इतकं सुंदर लिहिले, आणि अद्वैत माझा डिरेक्टर, अद्वैत माझ्या सोनल प्रोडक्शनचं 5वं नाटक हे डिरेक्ट करतो. माझं गोष्ट अशी गमतीची, डोंट वरी बी हॅपी, दादा एक गुड न्यूज आहे, आणि जरतरची गोष्ट, आणि हे अद्वैतचं 5वं नाटक. आणि ही सगळी भट्टी एवढी जुळून आली, हे नाटक एवढं जबरदस्त चालणार आहे ना. मला आत्तापासून वाटतं की मी 9 मेला याचं ओपनिंग आहे, तर मला असं वाटतं की कधी एकदा 9 मे उजळतो आणि मी पहिल्या रोमननं हे नाटक बघतोय. इतकी मजा, इतकी धमाल. सुनील बर्वे स्वतः गाणार आहे, त्याच्यात गाणी पण आहे, सगळं आहे. पण एवढी मजा, तिन्ही पिढ्यांची एवढी धमाल आहे नाही, हे लोकांना नक्की आवडेल आणि लोक एन्जॉय करतील नाटकामध्ये. मुळात मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्याशी अनेक वर्ष तुमचा परिचय आहे आणि त्यांच्याशी असोसिएट आहात, तर त्या दोघांबद्दल सोनल ताई तुम्ही सांगितलं तरी चालेल. उमेश दादाबरोबर तर आम्ही नाटकं केलेलीच आहेत. त्याच्यानंतर आता प्रिया बापटनी जरतरची गोष्ट आणि प्रोडक्शनचा एक भाग म्हणून ते आता आमच्याबरोबर आहेत. आणि आमची टीम इतकी म्हणजे गोड म्हणेन मी, कारण कधीच कुठल्याही गोष्टीचं आमच्यामध्ये हे का करायचं आणि का करायचं नाही असं नाही आहे. ठरवल्यानंतर ते होतंच, आम्ही करतोच. आणि छान कोऑर्डिनेशन आहे, छान टीमवर्क आहे, आणि म्हणून मला वाटतं टीमवर्कमुळेच आपली नाटकं छान चालतात. कारण आशीर्वाद तर असतंच, पण टीमवर्कशिवाय आणि पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे प्रत्येक आमचं नाटक, म्हणजे मला वाटतं गोष्ट तशी गमतीची 500 प्रयोग आम्ही केले. त्याच्यानंतर 350, 400, 450 आम्ही केलेच आहेत. त्यामुळे ह्याला हा जो ग्रुप आहे किंवा आमची टीम आहे, इतकी म्हणजे कम्फर्ट लेवलमधलं काम करतात ना, त्याला तोड नाही आहे. सो वी हॅव रिअली गुड पीपल अराउंड अस, पॉझिटिव्ह थिंकिंग अराउंड अस. दॅट्स वाय आमचं नाटक नक्कीच छान. आणि आमच्या पिढीची गोष्ट वेगळीच, ही वेगळीच आहे, त्यामुळे ते छानच होणार आहे. प्रत्येकाने आवर्जून बघण्याची गरज आहे मला वाटतं, आणि त्याचा आनंद घेण्याची गरज आहे. थँक्यू. आणि हो, आपण प्रेक्षकांना सांगूया की आमच्या पिढीची गोष्टच वेगळी या नाटकाला उत्तम प्रतिसाद द्या. आपण आतली बातमी हा जो आपला न्यूज सेगमेंट आहे, त्यामध्ये सुद्धा आपण ट्रेलर जो लाईव्ह झाला त्याच्याबद्दल बोललेलो होतो. आणि स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा हे पण सांगूया. शुभेच्छा.